नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत TIT 25 रोजी घातलेल्या पेपरसाठी काही प्रश्न। मागील भागात आपण 1 ते 15 प्रश्न बघितली होती। आज आपण त्या पुढील प्रश्न बघणार आहोतच। चला तर आपण सुरुवात करूया व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 16, नवोदित शिक्षक या शब्दाचा अर्थ काय? तर याचं उत्तर आहे नुकताच सेवा स्वीकारलेला शिक्षक। त्यानंतर प्रश्न क्रमांक 17, नैतिक शिक्षण का आवश्यक आहे? तर याचं उत्तर आहे विद्यार्थ्यांमध्ये सद्गुण, नैतिकता आणि शिस्त निर्माण होण्यासाठी नैतिक शिक्षणाची आवश्यकता आहे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 18, बुद्धिमापनाची एक प्रमुख चाचणी कोणती? उत्तर आहे IQ चाचणी ही बुद्धिमापनाची एक प्रमुख चाचणी आहे। प्रश्न क्रमांक 19, विद्यार्थ्यांच्या संवाद कौशल्य वाढविण्यासाठी शिक्षकांनी काय करावे? तर याचं उत्तर आहे गटचर्चा आणि संवाद यांची सत्रे घ्यावी, जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये संवाद कौशल्य वाढविण्यास शिक्षकांना मदत होईल। त्यानंतर प्रश्न क्रमांक 20, शिक्षकाचे प्रमुख कर्तव्य काय आहे? उत्तर आहे अध्यापन आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणे हे शिक्षकाचे प्रमुख कर्तव्य असते। प्रश्न क्रमांक 21, शिकवण्याची पद्धत कोणती अधिक प्रभावी ठरते? याचं उत्तर आहे कृतीवर आधारित पद्धत ही शिकविण्याची पद्धतीमध्ये अधिक प्रभावी ठरते। शाळा ही कोणती संस्था आहे? याचं उत्तर असं आहे सामाजिक संस्था। शाळा ही सामाजिक संस्था आहे। त्यानंतर बघू प्रश्न क्रमांक 23, विद्यार्थ्यांच्या शिस्तभंगावर शिक्षकाने कशी प्रतिक्रिया द्यावी? याचं उत्तर आहे संयमाने आणि समुपदेशनाच्या माध्यमातून शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या शिस्तभंगावर प्रतिक्रिया द्यावी। प्रश्न क्रमांक 24, मनाच्या विकासाचे टप्पे कोणी सांगितले आहे? याचं उत्तर आहे जीन पियाजे यांनी मनाच्या विकासाचे टप्पे सांगितले आहेत। प्रश्न क्रमांक 25, चांगल्या शिक्षकाचे लक्षण कोणते? तर याचं उत्तर आहे विद्यार्थी प्रिय, अनुशासित, ज्ञानसंपन्न आणि सहनशीलता हे चांगल्या शिक्षकाचे लक्षण आहे। तर हे होते TIT संदर्भात आलेली विचारण्यात येणारी काही महत्त्वाची प्रश्न। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका।